नमस्कार, मी विठ्ठल चुकुंद्रे. आज एक वेगळा विषय घेण्यासाठी आपण आलो आहे. लोहारा तालुक्यातील एकुंडी या गावी. या गावला जिल्हास्तरीयमधील मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या एकुंडी गावाला भेटलेला आहे. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यात अगदी लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत या सर्व लोकांनी या गावाला मोठं श्रेय दिलेलं आहे. या ठिकाणी वैशिष्ट्य बी तसंच आहे. या ठिकाणची बघा तुम्ही काय काय सुधारणा आहे गावात, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आहे एकुंडीची सुसज्ज अशी स्मशानभूमी. या ठिकाणी अतिशय छान प्रकारची झाडे, रस्ता, पाण्याची व्यवस्था, निवारा शेड, बैठे गठ्ठे, अतिशय नियोजनबद्ध या गावची कमान आहे. याच्या अनुषंगाने सन्माननीय पंचायत समिती सभापती हे आपल्याला दोन शब्द मार्गदर्शन करणार आहेत. सन्माननीय सभापती. मुख्यमंत्री पंचायत समृद्ध राज्य अभियानामध्ये एकुंडी या गावानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. जिल्ह्यात, तालुक्यात तर पटकावलंच होता, आता जिल्ह्यातही त्यांनी प्रथम स्थान कमावलेलं आहे. तरी गावचे सरपंच ताई, उपसरपंच व ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थांचं आम्ही कौतुक करण्यासाठी पूर्ण आमची पंचायत समितीची टीम आम्ही इथे उपस्थित झालो आहोत. तरी सर्वांचं कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नव्हे, धाराशिव जिल्ह्याची मान तुमच्या गावामुळे उंचवली आहे. यामध्ये तुम्ही जे कष्ट घेतलेत, रात्रंदिवस राबलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि यापुढे आता जात असताना आमचे कॅप्टन, व्हाईस कॅप्टन आणि सर्वच खेळाडू आता मैदानात उतरले. आता तुम्ही एकटे नाहीत. त्यांना चेअरिंग करून साथ देण्यासाठी आम्ही पण सगळे सदस्य त्यांच्या सोबत आहोत. तुम्ही फक्त मैदान मारायचं बाकी आहे. तुम्ही झेप घ्या. आम्ही सर्वतोपरी तुमच्या सहकार्यासाठी, मदतीसाठी तयार आहोत. यामध्ये शंका बाळगू नका. आम्ही कुठल्याही माध्यमातून तुम्हाला कुठंही कमी पडचाल ही खंत उणीव राहू देणार नाही. एवढं मी आमच्या सभापती, उपसभापती महोदयाच्या वतीनं तुम्हाला आश्वस्त करतो. पुनश्च तुमचे अभिनंदन आणि आभार. कारण तुमचा प्रथम क्रमांक मिळवणं हा आमचाही अभिमान आहे. त्यामुळं मी एक पंचायत समिती सदस्य या नात्यानं आपले आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 या वर्षामध्ये ग्रामपंचायत एकुंडी हिने ह्या गावाने चांगलं कामकाज करून जे काही प्रश्नावली आहे, जे अभियानचे मूळ उद्देश होता, त्या प्रश्नावलीप्रमाणे ग्रामपंचायतीनं सर्व लोकांना सोबत घेऊन, सर्व घटकांना सोबत घेऊन कामकाज केलं. लोकसहभाग वाढविला. त्याच्यामध्ये तालुक्यात गाव तपासणीमध्ये प्रथम आलं. तालुक्याची तपासणी झाल्यानंतर जिल्हास्तरीय तपासणी आली. जिल्हास्तरीय तपासणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टीमनं तपासणी केली. आलेला आहे जिल्ह्यामध्ये आलेला आहे. एक नंबर. आता आम्ही विभाग स्तरावर स्पर्धा करणार आहोत. तर विभाग स्तरावर स्पर्धा करत असताना मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यासोबत स्पर्धा आहे. आणि धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व एकुंडी ग्रामपंचायतकडं असल्यामुळं त्याचा सार्थ अभिमान
आम्हाला सरपंच उपसरपंच आणि मी पंचायत अधिकारी म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. विभागावर सुद्धा आम्ही बरंच बक्षीस मारू अशी आमचा आत्मविश्वास सांगतो आणि आम्ही सर्व लोकांना सोबत घेऊन विभाग स्तरावर सुद्धा आम्ही 1 नंबरच बक्षीस प्राप्त करू आणि राज्यस्तरावर आम्ही कॉम्पीट करणार आहोत आणि राज्यावर सुद्धा आम्ही बक्षीस मिळवण्यासाठी आमचा ठाम विश्वास आहे. धन्यवाद. मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुंडी लोहारा. गेल्या वर्षभरामध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत या शाळेच्या अनेक भौतिक सुविधा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी शाळेची पूर्ण रंगरंगोटी झालेली आहे. डिजिटल क्लासरूम झालेले आहेत. या शाळेमध्ये सुंदर पद्धतीनं वृक्षारोपण आहे. मुलांना हँडवॉश स्टेशन आहेत. स्वच्छ पिण्याची सोय आहे. त्यासोबतच या ठिकाणी मुलांना स्वच्छ आणि सुंदर असं शौचालयाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक कामामध्ये गावातील अनेक व्यक्तींनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेले आहे. हे आपण पाहू शकता की संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही नसेल अशा स्वरूपीचं सुंदर असं लॉन्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. या ठिकाणी भित्तिचित्रिकेतून आपल्याला वेगवेगळ्या गडकिल्ल्यांची या ठिकाणी आपण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या शाळेमध्ये सुंदर अशी परसबाग तयार केली आहे. याच परसबागेमध्ये जो काही भाजीपाला आहे, टोमॅटो, मिरची, पालक, कोबी, वांगे, चवळी अशा स्वरूपाचं जी काही भाजीपाला आहे, कोथिंबीर, पालक, हा भाजीपाला दररोज आपण आपल्या शालेय पोषण आहाराच्या खिचडीमध्ये किंवा त्या आहारामध्ये आपण या ठिकाणचा भाजीपाला हा सेंद्रिय खतावर तयार केला जातो आणि हे सेंद्रिय खत इथंच शाळेमध्ये याची निर्मिती केली जाते आणि या सेंद्रिय खताचा उपयोग हा या ठिकाणी आपल्याला परसबागेमधील भाजीपाल्यासाठी आम्ही करत असतो. या शाळेमध्ये प्रत्येक वर्ग हा CCTVच्या निगराणीखाली आहे. त्यासोबतच प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल पद्धतीनं अध्यापन केलं जातं. याच शाळेमध्ये सीस फाउंडेशन डोंबिवली यांच्या वतीनं या ठिकाणी 5 कॅम्प्युटर संच आणि 1 प्रिंटर या ठिकाणी असं सुसज्ज असा संगणक कक्षसुद्धा आपल्याला तयार करून दिलेला आहे. त्यासोबत छतावर पडणारं जे पाणी आहे ते पाणी रेन हार्वेस्टिंग म्हणजे पाईपद्वारे ते पाणी जमिनीमध्ये मुरवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. प्रत्येक झाडांना या ठिकाणी अशा पद्धतीनं ठिबक केलेलं आहे आणि या ठिबकद्वारे झाडांना वृक्षांना या ठिकाणी पाणी देण्याचं काम आणि हे वृक्ष संवर्धन करण्याचं काम हे या ठिकाणी नेहमी चालू आहे. त्यासोबतच या ठिकाणी सुसज्ज अशी एक संगणक लॅब आहे. स्टॉक कितीचा आहे सर? 5 जणांचा आहे. या ठिकाणी आपण शाळेचा अंतरंग तर सुंदर पद्धतीनं रंगरंगोटी केलेलाच आहे, परंतु बाह्य भिंती सुद्धा बोलक्या केलेल्या आहेत आणि या भिंतीच्या चित्राद्वारे या ठिकाणच्या संदेशाद्वारे विद्यार्थी हे या ठिकाणी हसत खेळत शिक्षण घेत असतात. या ठिकाणी हा संगणक कक्ष आपल्याला अद्यावत संगणक कक्ष पाहायला मिळेल. हा संगणक कक्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांना संपूर्ण पद्धतीनं सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण संगणकाचं ज्ञान
या संगणक कक्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांना देत असतो. आपल्या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी व्यवस्थितपणे हे संगणक दर्जेदार पद्धतीने हे संगणक हाताळण्याचं काम या ठिकाणी करत असल्याचं हे मी या ठिकाणी खूप अशा विश्वासाने सांगू शकतो की या शाळेतील विद्यार्थी हा आधुनिक तंत्रस्नेही किंवा तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीनं वापर करत असल्याचे आपल्याला दिसून येते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुंडी लोहारा या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत 80 विद्यार्थी हे या ठिकाणी ज्ञान घेण्याचं काम करत असतात. प्रत्येक वर्गामध्ये अशा पद्धतीनं डस्टलेस बोर्ड म्हणजे खडूचा वापर न करता या ठिकाणी या बोर्डावर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम चालू असतो. प्रत्येक वर्गामध्ये असलेले जे शैक्षणिक साहित्य आहे या शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थी हसत खेळत पद्धतीनं वापर करून अध्ययन करत असतात आणि या अध्ययनामुळे विद्यार्थ्याचं एक वैशिष्ट्य आहे की या शाळेतील एकही विद्यार्थी सकाळी शाळेत आल्यापासून शाळा सुटेपर्यंत घराकडे जात नाही आणि त्यासोबतच या ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत यावंसं वाटतं, आनंद वाटतो आणि आनंददायी वातावरणामध्ये ते विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. ठिकाणी आपण पाहू शकता की शाळेमध्ये सर्व उपकरणे TV असतील, टीचर इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल, संगणक असतील, या ठिकाणची जी काही विद्युत आहे ही संपूर्णपणे या ठिकाणी सोलारवर आधारित हे लाईटची सोय या ठिकाणी आहे. सोलारची सोय असेल, पाण्याची सोय असेल किंवा इतर भौतिक सुविधा असतील, या सुविधा ग्रामपंचायत कार्यालय आणि या गावातील लोकसहभागातून या ठिकाणी या भौतिक सुविधा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. हे आहे शालेय पोषण आहार विभागाचं किचन शेड. या किचन शेडवर आपण आठवड्याचे पूर्ण मेनू या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि या मेनूप्रमाणेच दररोज शालेय पोषण आहार हा शिजवला जातो आणि ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते सर्व पदार्थ या मेनूनुसार बनवले जातात आणि हे मामा या मेनूनुसार बनवले जातात का दररोज डेली? हे आपण पाहू शकता की या ठिकाणी संपूर्ण हे गॅसवर आधारित स्वयंपाक केला जातो. विद्यार्थ्यांना आवडीचं पदार्थ म्हणून सीताफळ असेल, सफरचंद असेल, ककडी असेल किंवा इतर अनेक फळांचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण आस्वाद देत असतो. ही आपल्या शाळेतील ओपन जिम आहे. या ओपन जिम मध्ये बसवण्यात आलेले जे काही साहित्य आहे या साहित्याचा विद्यार्थी मनसोक्त आणि आनंदाने या ठिकाणी हा साहित्याचा वापर करत असल्याचे आपण पाहत आहात. मुलांना हसत खेळत आणि आनंदी वातावरणामध्ये शिक्षण मिळणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि याच दृष्टीने ह्या ओपन जिमच्या या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी नक्कीच याला बळ मिळणार आहे. ही इंडोर जिम आहे. या इंडोर जिममध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी या साहित्याचा वापर करून आपलं जे शरीर आहे ते शरीर लवचिक आणि मजबूत करण्याचं काम या इंडोर गेममध्ये करत असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी डंबेल्स आहेत. विद्यार्थी या डंबेल्सचा वापर करतात. त्यासोबतच या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमरेचा व्यायाम व्हावा यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या साहित्याचा वापर विद्यार्थी आनंदाने करून आपल्या शारीरिक वाढीमध्ये त्यांना याचा उपयोग होत आहे. विश्वजित शिवाजीराव चंदनशिवे शिक्षण विस्तार अधिकारी गट शिक्षण कार्यालय लोहार या शाळेमध्ये मागील वर्षामधला पट 61 होता. आज 76 पट झालेला आहे. या ठिकाणी शिक्षकांनी केलेलं कार्य गुणवत्ता यामुळे या शाळेचा पट वाढलेला आहे. त्याचबरोबर या शाळेमध्ये माझी शाळा सुंदर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये शाळेने तालुका स्तरावर क्रमांक पटकावलेला आहे. या ठिकाणची
परसबाग आणि वृक्ष लागवड रंगरंगोटी अतिशय सुंदर आहे. या आज या ठिकाणी पट वाढल्यामुळं एक शिक्षकाचं पद ही सुद्धा वाढलेलं आहे. आज या ठिकाणी 5 शिक्षक आहेत. 5ही शिक्षक उत्कृष्टप्रमाणे गुणवत्ता आणि इतर सर्व उपक्रम अगदी मन लावून कार्य करत आहेत. धन्यवाद सर.